हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते. चला तर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी माझं जी साडी कलेक्शन आहे मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझी वहिनी आणि माझ्या ज्या जाऊबाई आहेत त्यांनी मला सांगितलं की तुमचं जे साडीचं कलेक्शन असेल ते आमच्यासोबत शेअर करा. चला तर म्हटलं मी देखील विचार केला की आपण आपल्या साडीचं जे कलेक्शन आहे ते आपण शेअर करायलाच पाहिजे. चला तर मग प्रचंड स्त्रियांना खूप साड्यांचं क्रेज असतं, तसंच देखील मला देखील आहे. साड्यांचं कपड्यांचं खूप क्रेज आहे. त्याच्यामुळे मी नेहमी असं मला ज्या साड्या आवडतात ना मी त्या घेत राहते. म्हणजे काही सणवार घरातलं जे लग्न राहतं तेव्हाच मी साड्या घेत असते. चला तर मग मी जी माझी पहिली साडी दाखवणार आहे ती मी पैठणी दाखवणार आहे, कारण मला पैठणी साडी खूप प्रचंड आवडते. चला तर मी जी साडी तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे ती म्हणजे ही हाय बघा, येलो कलरमध्ये ही पैठणी, खूप सुंदर अशी पैठणी. हिरवे काठ आहेत याचे आणि याच्यावर वर्क केलेलं आहे. आणि याच्यावर मी ना ऑनलाईन मागवलेला ब्लाऊज आहे ना तो वेअर करते मी. खूप सुंदर दिसतं, कॉम्बिनेशन खूप छान बसतं. तुम्ही देखील असा कलर चॉईस करा आणि तुम्ही देखील अशा छान छान सुंदर सुंदर साड्या घ्या लग्नाला किंवा आपल्या घरात काही जे कार्यक्रम राहतात तेव्हा. आणि ही साडी मी ना माझा मोठा भाऊ आहे ना त्याच्या लग्नाला घेतली होती, म्हणजे हळदीला त्याने मला ही साडी घेतलेली होती. म्हणजे ही 2011 मध्ये ही साडी घेतलेली होती, तरीसुद्धा माझ्याकडे अजून तशीच्या तशीच आहे. मला खूप आवडते ही साडी, मला माझी खूप फेवरेट आहे. चला तर मग आपण माझी जी दुसरी साडी ना ती आपण बघूयात. हा कलर आहे ब्लॅक. ब्लॅक कलर मला खूप आवडतो. आणि ही जी साडी ना मी मकर संक्रांतीला नेसत असते कायम. जेव्हा वाटलं मला तेव्हा काही असं फंक्शन वगैरे राहिलं की तेव्हा याच्यावर खूप सोनेरी अशा मस्त छान छोटे छोटे फुलं आहेत. आणि याच्यावर आहे ना मी ब्लॅक कलरचा गोल्डन कलरचा असं कोणताही जो ब्लाऊज असतो ना तो वेअर करते. असं कॉम्बिनेशन छान बनवते मी, गोल्डन ब्लॅक. याच्यावर रेड रेड ब्लाऊज देखील तुम्ही घालू शकतात, खूप अतिशय सुंदर दिसतं ते. आणि परत ही काठा पदराची जी साडी आहे ना ही मला परीच्या पप्पांनी घेतलेली होती. खूप सुंदर आहे, कारण याचे रेड कलरचे जे काठ आहेत ना खूप छान दिसतात. आणि याच्यावर रेड कलरचा जर ब्लाऊज घातला ना खूप उठून दिसतं. हे बघा याच्यावर आहे ना असं बारीक डिझाईन आहे, छोटे छोटे बुटीक आहेत. मला प्रचंड आवडते ही साडी. मी जरी काही कार्यक्रम नसला ना मला कधीतरी वाटलं की आपण ही नेसावी तरी मी नेसत असते. आणि असा डार्क कलर आहे आणि अंगावर आहे ना खूप छान असं उठून दिसतो. याच्यावर रेड कलरचा ब्लाऊज मी कोणताही माझं म्हणजे फायनल असं म्हणजे फिक्स नसतं माझं की मी त्या साडीवरचा ब्लाऊज घालते. असं मी त्याच्यावर आहे ना असे रेडीमेड जे ब्लाऊज असतात ना ते सुद्धा मी छान पद्धतीने घालत असते मस्त. आणि तिसरा कलर आहे जो माझा फेवरेट आहे, पिंक कलर. ही साडी मला खूप आवडते मनापासून. आणि हा कलर ही माझा खूप फेवरेट आहे. सहसा मला सगळेच कलर आवडतात, कोणता कलर आवडत नाही असं नाही आहे. पण जे डार्क कलर असतात ना ते मला खूप आवडतात. ही साडी मी माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला घेतलेली होती मी. याच्यावर सुंदर खूप छान असं ब्लाऊज मी शिवलेलं आहे. सर शंभू हा बघा, सहसा मला जास्त डिझाईनमध्ये जे ब्लाऊज असतात ना तसंही आवडत नाही. मी साधे आणि सिम्पलच ब्लाऊज हे शिवून घेते. हे बघा असं मस्त छोटे फ्रिल आहेत ना स्लीवला त्या लावलेल्या आहेत छान. आणि स्लीववर जे काठ आहे ना खूप उठून दिसतात. असं मी साधा आणि सिंपल ब्लाऊज एक शिवून घेते. मस्त दिसतं ते छान आणि अंगावर खूप उठून दिसते ही साडी. माझ्या वहिनीला खूप आवडते. ही बघा अशी म्हणजे आईचा पदर आहे आणि हे बघा मध्ये असं छान मस्त फुलं आहेत. गोल्डन कलरचं फुल देखील आहे. बरेचसे त्याच्यात त्या ज्या बुटीक आहेत ना त्याच्यात बरेचसे काही कलर आहेत, ग्रीन ब्ल्यू. हे बघा मी तुम्हाला आहे ना मोकळी करून दाखवते. ही बघा ही अशी ही साडी. कॅमेरामध्ये थोडा म्हणजे कलर डार्क दिसतोय पण रिअलमध्ये हिचा कलर लाईट आहे.
अंगावर तर एकच नंबर दिसते उठून. ही साडी तुम्ही हळदीला एंगेजमेंट राहिली तेव्हाही तुम्ही नेसू शकता. आणि ही साडी देखील मला परीच्या पप्पांनी घेतलेली आहे. आणि ही जी साडी ना, ही साडीला 7 वर्ष झालेले आहेत. खूप सुंदर नेटमध्ये ही साडी. आता तर नेट ऑर्गेन्झा पॅटर्न खूप ट्रेंडिंगला आहे आता सध्या. ही बघा ही नेटमध्ये ही साडी, कारण आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती ना, तेव्हा यांनी मला ही घेतली होती परीच्या पप्पांनी ब्ल्यू कलरमध्ये. आणि सुंदर असे रेड कलरचे काठ आहेत. त्याच्यावर देखील मी कोणत्याही कलरचं जे ब्लाऊज असतं ते याच्यावर छान दिसतं ते मी घालते. चला तर माझी पुढची साडी ही साडी मला खूप प्रचंड प्रमाणात आवडते. कारण आहे ना, मी आणि माझ्या बहिणीने या साड्या मी दोघीने आम्ही सेम घेतलेल्या होत्या. कारण ही साडी आहे ना पूर्ण प्लेन आहे आणि हिचे जे काठ आहेत ना, ही जी लेस आहे ना खूप सुंदर दिसते, अंगावर उठून दिसते. याच्यावर मी ना ब्लॅक कलरचा ब्लाऊज घालत असते आणि ही जी अंगावर आहे ना एकदम व्यवस्थित बसते. म्हणजे असं काही साडींचा आहे ना असं फुगा वगैरे होतो, हिचं तसं काहीच नाही. एकदम छान पद्धतीने नेसली जाते ही साडी आणि अंगावर तर खूप छान दिसते. म्हणजे लाईट कलर आहे आणि असं उठून दिसते. माझी बहिणी आणि मी आम्ही दोघींनी सेमच या साड्या घेतल्या. मला तर माझी अजून तिसरी साडी आहे. ही साडी मला माझ्या भावाने ना मामाच्या मुलाच्या लग्नात घेतलेली होती मागच्या वर्षी. हा कलर मला खूप आवडतो. म्हणजे आहे ना ग्रीन सारखा दिसतो. उन्हात गेलं ना ही साडी खूप अशी चमकते छान. अजून मी हिला फक्त एकचदा नेसलेली आहे. मी उद्या परीच्या स्कूलला कार्यक्रम आहे ना, उद्या नेसेल मी ही साडी. ही बघा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असे छान मस्त मोरपीस देखील आहेत. मोरपीसची जी डिझाईन आहे ना ती देखील या साडीवर आहेत. आणि अंगावर तर इतकी सुंदर दिसते ना ही साडी, खूप छान. मी आणि माझी वहिनी आम्ही दोघी ना एकमेकींच्या साड्या नेहमी नेसत असतो. मला जी साडी तिची आवडली ना तिची साडी देखील मी नेसत असते आणि तिची जी साडी आवडली ना ती देखील मी नेहमी असं नेसत असते. म्हणजे आमचं असं काही हे नाही. आणि पुढची साडी ही ग्रीन कलर मला खूप आवडतो. ही बघा मी जेव्हा माझ्या घरात काही पूजा वगैरे असते ना तेव्हा मी साडी नेहमी नेसत असते. खूप छान आहे. हे बघा सुंदर असे रेड कलरचे काठ, गोल्डन कलरचे आणि जी डिझाईन आहे ना मोरपीसची ती खूप सुंदर दिसते. ओ बेटा काय बेटू, हा का काय झालं, उठला तू? ती उचल, ती पोळी उचल, ताटात ठेव. शंभू आता झोपेतून उठलेली ना, तिला खाऊ वगैरे सगळं दिला गेला आहे. पण तरी मग तिचं मध्ये तिची बडबड चालूच असते ना त्याच्यामुळे. चला तर तुम्ही देखील छान पैठण्या घ्या पूजेसाठी. आणि पूजेसाठी हिरवा कलर जो असतो ना तो खूप छान असतो. परत माझ्याकडे अजून ही साडी सुद्धा आहे ब्लॅक कलरची, ब्लॅक आणि गोल्डन मध्ये. ही साडी मला परीच्या पप्पांनी घेतलेली होती. माझी भाचीचं लग्न होतं ना तेव्हा मला यांनी घेतलेली होती ही साडी. याच्यावर मी ना ब्लॅक आणि गोल्डन कलरचा जो ब्लाऊज आहे ना तो घालते. अशी ही साडी, ही बघा खूप सुंदर आहे, खूप छान असं म्हणजे भरलेली आहे, छान वाटते ही साडी. बऱ्याच काही साड्या आहेत अशा, पण ज्या दाखवता येतील त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करते. ही बघा अंगावर तर खूप सुंदर दिसते ही साडी. चला तर मी अजून फ्रील मध्ये एक साडी होती माझी. ही बघा ही रेड कलरची सुद्धा साडी माझ्याकडे. मला खूप आवडते ही साडी. रेड कलर जो आहे ना तो माझा खूप फेवरेट आहे. याच्यावर मी गोल्डन कलरचा ब्लाऊज घालते. परत आणि रेड कलर देखील पूजेला खूप छान आहे. तुम्ही हळदीला वगैरे लग्नाला सुद्धा नेसू शकता. मी प्रत्येक साडी प्रत्येक लग्नात ती नेसत असते. म्हणजे या लग्नात दुसरी, त्या लग्नात दुसरी, असं चेंज करत असते साड्या. आणि त्याच्यानंतर ही साडी खूप निघालेली होती. कारण आहे ना परीच्या पप्पांचा मामाचा मुलगा होता ना
तेव्हा मी ही साडी घेतली होती. ही साडी ना म्हणजे घागरावीच साडी, म्हणजे घागरा पण हिचा आपण घालू शकतो आणि साडी पण नेसू शकतो. म्हणजे घागरा टाईपमध्ये असं, म्हणजे आपण हिचा घागराही बनवू शकतो आणि साडी सारखंही नेसू शकतो हिला. नीच्यावर देखील मी छान मस्त पिंक कलरचं जे ब्लाऊज आहे ना ते घालते मी. कॉम्बिनेशन खूप छान आहे, मला खूप आवडते ही साडी, माझ्या वहिनीलाही आवडते. परत ही बघा, ही पार्टी वेअर साडी छान. ही साडी ना ही साडी मला खूप आवडते. असं ग्रे कलर मध्ये ही साडी, आणि रात्रीच्या लग्नात तर एकच नंबर दिसते. खूप छान सुंदर असे काठ देखील आहेत बघा. चला तर मंडळी, अशा माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. जेवढ्या साड्या मला दाखवता आल्या तेवढ्या मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत. आमच्या साड्या जर आवडल्या असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सगळ्यांनी बघा, आवर्जून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा. म्हणजे आम्ही दुसरा जो व्हिडिओ ना तो खूप छान आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर माझी जी पुढची साडी ना ही ऑर्गेन्झा पॅटर्न मध्ये आहे. ही साडी मला खूप आवडते, प्रचंड प्रमाणात आवडते, कारण आता ट्रेंडिंगला खूप आहे ऑर्गेन्झा साडी. त्याच्यावर आहे ना मी सुंदर असा टिकली वर्कचा ब्लाऊज आहे याच्यावर, या साडीवर. तर मी ही ऑर्गेन्झा साडी ऑनलाईन मागवलेली होती. बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे. आणि याची जी लेस आहे ना ती खूप सुंदर आहे, गोल्डन मध्ये. आणि त्याच्यावर आहे ना हा बघा तुम्ही, हा बघू शकता, हा टिकली वर्कचा जो ब्लाऊज आहे ना खूप सुंदर दिसतो अंगावर. आणि ही जी मण्यांची लेस आहे ना ही लावलेली होती मी या ब्लाऊजला. तुम्ही हळदीला वगैरे नेसू शकता ही. परत काही कार्यक्रम राहिला छोटा मोठा तेव्हा देखील नेसू शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात फेवरेट साडी माझी ना ही फ्रिलमध्ये. 2-3 वर्षापूर्वी खूप निघाल्या होत्या या साड्या फ्रिलमध्ये. खाली ना असं फ्रिल आहे छोटं डिझाईनमध्ये, आणि ब्लॅक कलरची लेस आहे. याच्यावर मी ना असा ब्लॅक कलरचा जो ब्लाऊज आहे ना याच्यामध्ये ही जशी लेस आहे ना तसाच ब्लाऊज आहे आणि एक फ्रिल आहे. तो ब्लाऊज आता मला सापडला नाही, जर कधी सापडला तर नक्की मी दाखवेल. ही साडीसुद्धा अंगावर खूप छान दिसते, मला खूप आवडते ही साडी. ब्लॅक कलर आणि याच्यामध्ये ना व्हाईट आणि ग्रे कलर, व्हाईट आणि ग्रे कलर हा याचं कॉम्बिनेशन आहे. आणि परत ब्लॅक देखील याच्यात, त्याच्यामुळे खूप उठून दिसते ही अंगावर. अशा बऱ्याच काही साड्या आहेत माझ्याकडे, पण मला जेवढ्या दाखवता आल्या तेवढ्या नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ही ब्लू कलरची साडी सुद्धा मला खूप आवडते. याच्यावर सुद्धा खूप सुंदर असा डिझाईन आहे इथे बघा, मिरर वर्क मध्ये. ही साडीला 8 वर्ष झाले. परीच्या पप्पांनी मला लग्नाच्या अगोदर घेतलेली होती. जेव्हा आमचं लग्न जमलं होतं ना, पहिल्यांदा मला भेटायला आले होते ना ते, तेव्हा मला ही साडी त्यांनी आणलेली होती सुंदर. आणि परत अशा साड्या तर मला नेहमीच आवडतात. अशा डिझाईन वर्कमध्ये मला साड्या तर आवडतात, पण सगळ्यात जास्त साडी मला कोणती आवडते, जी साधी आणि सिंपल साडी जी असते ना ती मला खूप आवडते. कारण आपण डेली यूजसाठी सुद्धा घालू शकतो, त्या नेसू शकतो साड्या. ही बघा, या अशा ज्या साड्या असतात ना साध्या सिंपल आणि नॉर्मल, मस्त अशी लेस असते आणि जास्त असं काही बटबटीत नाही किंवा काही असं, खूप सुंदर दिसतात त्या साड्या. आणि हा कलर माझा खूप फेवरेट आहे. तसं मी नेहमी म्हणजे रोज तर मी साडी घालत नाही, तिकडे सासरी गेली का तेव्हाच मी साडी नेसत असते. आणि मग अशाच साड्या मला आवडतात रोजच्या वापरण्यासाठी, नेसण्यासाठी. या अशा ज्या डिझाईन वर्कमध्ये असते, त्या लग्नात काही फंक्शन राहिलं तेव्हाच त्या साड्या
छान दिसतात, कारण त्या रोज आपण एरवी नेसू नाही शकत ना असं.